हे गाइज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं असेल कन्सेप्ट्स इन 5 मिनिट्स. तर 5 मिनिटांमध्ये काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला ज्याच्यावरनं एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन या सब्जेक्टमधनं टाइप्स ऑफ चिप्स तर या टॉपिकवरती काही डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ कमी मिनिटाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओज मिळतील. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला म्हणजे यातून क्वेश्चन्स जे आहेत बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही पुणे मेट्रो मेकॅनिकलची प्रिपरेशन करत असाल किंवा आरटीओ एमबीए मेन्स प्रिपरेशन करत असाल तरी सुद्धा. ओके, तर स्टार्ट करूया. टाइप्स ऑफ चिप्स मधून प्रोडक्शन. तर नेमकं बघणार काय आहोत आपण. ओके, तर हा जो टेबल आहे तुम्ही सर्वात शेवटी डिस्कस करा जेणेकरून तुम्हाला कळेल सुद्धा. सर्वात आधी डायग्राम्स बघा. ओके, टाइप्स ऑफ चिप्स बघणार आहोत. जेव्हा मशीनिंग करतो आपण तेव्हा चिप्स जनरेट होतात, राईट. तर टाइप्स, त्याच्या चिप्सचे टाइप्स काय काय असतात. नंबर 1 आहे कंटिन्युअस चिप्स, दुसरा आहे डिसकंटिन्युअस चिप्स आणि कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज. तर नेमके हे 3 टाइप कशा प्रकारे आहेत, काय त्याच्या डेफिनेशन्स आहेत, कसं फॉर्म होतं, काय कंडिशन्स असतात ते प्रॉपर डिटेलमध्ये बघणार आहोत. एक क्वेश्चन म्हणजे इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक, एक क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो या टॉपिक मधनं. ठीक आहे, तर कंटिन्युअस चिपची डायग्राम बघा. कंटिन्युअस चिपची डायग्राम जे कंटिन्युअस असं राऊंड सर्कल मध्ये दिसते, राईट. कंटिन्युअस म्हणतात त्याला. डिसकंटिन्युअस म्हणजे हे बारीक बारीक सेगमेंट्स असतात त्याला म्हणता याचं डिसकंटिन्युअस. आणि बिल्टअप एज, कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज म्हणजे हा जो एरिया दिसतोय रेड कलरचा तर त्याला म्हणायचं बिल्टअप मटेरियल किंवा बिल्टअप एज. ओके, तर वन बाय वन आपण डेफिनेशन्स बघूया. कंटिन्युअस चिप्स म्हणजे काय. कंटिन्युअस चिप्स आर फॉर्म्ड बाय द कंटिन्युअस प्लास्टिक डिफॉर्मेशन ऑफ अ मेटल विदाउट फ्रॅक्चर in front of the cutting edge of the tool and is formed by the smooth flow of the chip up the tool face. ओके, कंटिन्युअस चिप म्हणजे काय की कंटिन्युअस प्लास्टिक डिफॉर्मेशन, मटेरियलचं कंटिन्युअस प्लास्टिक डिफॉर्मेशन विदाउट फ्रॅक्चर. ठीक आहे, फ्रॅक्चर नाही होत त्या केसमध्ये, कंटिन्युअस प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं तर त्याला काय म्हणायचं आपण कंटिन्युअस चिप्स म्हणायचं. आता एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी. माइल्ड स्टील आणि कॉपर. माइल्ड स्टील आणि कॉपर आर कन्सिडर्ड टू बी द मोस्ट डिझायरेबल मटेरियल्स फॉर ऑब्टेनिंग कंटिन्युअस चिप्स. 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्हाला. माइल्ड स्टील आणि कॉपर, दिस आर द मोस्ट डिझायरेबल मटेरियल फॉर ऑब्टेनिंग कंटिन्युअस चिप्स. कंटिन्युअस चिप्स डेफिनेशन पाहिली, परत एकदा डायग्राम बघून घ्या. बघा, कंटिन्युअस चिप्स मध्ये एकदम कंटिन्युअस प्लास्टिक डिफॉर्मेशन आहे चिपचं. ठीक आहे, आणि सेगमेंटल नाहीत म्हणजे हे कंटिन्युअस आपण डायग्राम मध्ये सुद्धा बघू शकतो. आता डिसकंटिन्युअस चिप्स बघूया. Discontinuous chips is formed by the series of rupture occurring approximately perpendicular to the tool face, each chip element passing off along the tool face, the chip element in the form of small segments. जास्त डिटेल मध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही. डिसकंटिन्युअस चिप्स म्हणजे काय, जे की कंटिन्युअस नाहीये, जे स्मॉल सेगमेंट्स मध्ये आपल्याला मिळतं त्याला म्हणायचं डिसकंटिन्युअस चिप्स. ओके, आणि मे adhere loosely to each other and become slightly longer. ओके, आता हे झालं डिसकंटिन्युअस चिप्स. डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही की स्मॉल सेगमेंट्स मध्ये हे चिप्स तयार होतात, आपल्याला कंटिन्युअस नसतात. आता कंटिन्युअस विथ बिल्टअप एज बघूया. सी, कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज म्हणजे काय की इट इज फॉर्म्ड बाय द मशीनिंग डक्टाइल मटेरियल विथ हाय फ्रिक्शन ऍट द चिप टूल इंटरफेस. म्हणजे हे कुठल्या मटेरियल मध्ये होतं, डक्टाइल मटेरियल मध्ये. म्हणजे डक्टाइल मटेरियलला जर आपण मशीनिंग करतोय तर त्या केसमध्ये कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज फॉर्म होतं. पण कुठे, मटेरियल विथ हाय फ्रिक्शन ऍट द चिप टूल इंटरफेस, जिथे फ्रिक्शन जास्त असतं, हाय फ्रिक्शन ऍट द चिप टूल इंटरफेस. इट इज सिमिलर टू द कंटिन्युअस टाइप ऑफ चिप्स बट इट इज ऑफ लेस स्मूथनेस ड्यू टू द बिल्टअप एज. त्याचं स्मूथनेस जे असतं ते कमी असतं. का, कारण बिकॉज ऑफ बिल्टअप एज. आता हे बिल्टअप एज नेमकं असतं काय, आता मी या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बिल्टअप एज नक्की असतं काय. A built-up edge is formed while machining of ductile material at low speed. ठीक आहे, लक्षात ठेवा की built-up edge कधी तयार होतं, मशीनिंग ऑफ डक्टाइल मटेरियल at low speed. Built-up edge is the accumulation of workpiece material onto the rake face of the tool. जे वर्कपीसचं मटेरियल असतं ते मशीनिंग करता वेळेस टूल वरती जे साचतं, ठीक आहे, त्याला म्हणायचं built-up edge. This material welds under pressure and is separate from the chip.
मग ते काय होतं, अंडर प्रेशरमध्ये असल्यामुळे ते वेल्ड होतं त्या ठिकाणी आणि ते चिटकून राहतं आणि सेपरेट फ्रॉम द चिप, त्याला म्हणायचं बिल्टअप एज. आता त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत, काही निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत. बघूया पॉझिटिव्ह इफेक्ट काय आहेत. लेस टूल विअर. ओके, टूल वरती असतात. हा समजा तुमचा टूल आहे, तर त्या टूल वरती बिल्टअप एज तयार होतो, त्याच्यामुळे टूलचं विअर काय होणार, कमी होणार. लेस टूल विअर. ओके, चांगली गोष्ट आहे ती. लोअर पॉवर रिक्वायरमेंट होतं. ओके, लेस कॉन्टॅक्ट ऑफ वर्कपीस आणि टूल आणि वर्कपीस. हा वर्कपीस असेल समजा, तर वर्कपीस आणि टूलचा कॉन्टॅक्ट लेस होणार, कारण त्याच्या आधी काय होणार, बिल्टअप एज तयार झालेला असेल. आता निगेटिव्ह इफेक्ट्स काय आहेत. पुअर टूल लाईफ जे आहे पुअर होणार. ओके, पुअर अँड व्हेरिएबल सरफेस फिनिश नीट नाही मिळणार आपल्याला. आणि लॉस ऑफ स्टॅटिस्टिकल कॅपेबिलिटी ऑन डायमेन्शनल कंट्रोल पण चांगलं नाही मिळणार. तर काही पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत, काही निगेटिव्ह इफेक्ट आहेत. तर या 3 टाइप्स ऑफ चिप्स म्हणजे कंटिन्युअस चिप्स, डिस्कंटिन्युअस चिप्स आणि कंटिन्युअस विथ बिल्टअप एज, यावरून तुम्हाला एक्झाम मध्ये कुठल्या टाइपचा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं एका टेबलनुसार. ओके, सी हा टेबल तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि व्हिडिओच्या शेवटी मी 2 होमवर्कसाठी क्वेश्चन देणार आहे, ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. ओके, तर बघा, कंटिन्युअस चिप्स कधी तयार होतात, जेव्हा आपण डक्टाईल वर्कपीसला मशीनिंग करतो. ओके, हा पहिला पॉईंट झाला, लक्षात ठेवायचा तुम्हाला. कंटिन्युअस चिप्स डक्टाईल वर्कपीसचं मशीनिंग जेव्हा करतो तेव्हा तयार होतात. डिस्कंटिन्युअस चिप्स ब्रिटल मटेरियलला आपण मशीनिंग करतो त्यावेळेस तयार होतात. आणि कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज ते डक्टाईल मटेरियल जेव्हा आपण मशीनिंग करतो तेव्हा तयार होतात. पहिला पॉईंट क्लिअर. कुठलं मटेरियल आहे कळालं. डक्टाईल आणि डक्टाईल मध्ये कंटिन्युअस चिप्स आणि कंटिन्युअस विथ बिल्टअप एज तयार होतात आणि ब्रिटल मटेरियलचं मशीनिंग करता वेळेस डिस्कंटिन्युअस चिप्स तयार होतात. आता स्पीड बघूया. कंटिन्युअस चिप्स तयार होण्यासाठी स्पीड हाय पाहिजे. ओके, हाय स्पीड इज रिक्वायर्ड. हाय स्पीड डक्टाईल मटेरियल म्हटलं तर कंटिन्युअस चिप्स, ब्रिटल मटेरियल लो स्पीड म्हटलं तर डिस्कंटिन्युअस चिप्स, आणि चिप्स विथ बिल्टअप एज म्हणजे कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज म्हटलं तर डक्टाईल मटेरियल तर पाहिजेच, पण विथ लो स्पीड पाहिजे. ओके, आता फीड बघूया. लो फीड असेल तर कंटिन्युअस, हाय फीड असेल तर डिस्कंटिन्युअस, आणि हाय फीड असेल तर कंटिन्युअस विथ बिल्टअप एज. लो डेप्थ ऑफ कट असेल तर कंटिन्युअस चिप्स, हाय डेप्थ ऑफ कट असेल तर काय होणार, डिस्कंटिन्युअस होणार, आणि हाय डेप्थ ऑफ कट असेल तर कंटिन्युअस विथ बिल्टअप एज होणार. आता रेक अँगल म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रेक अँगल जेव्हा हाय असतो, हाय बॅक रेक अँगल असतो, तेव्हा कंटिन्युअस चिप्स तयार होतात. लो बॅक रेक अँगल असतो तेव्हा डिस्कंटिन्युअस चिप्स तयार होतात, आणि लो बॅक रेक अँगल असतो तेव्हा कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज तयार होतात. तर हा जो टेबल आहे 3 टाइप्स ऑफ चिप्स साठी, तर खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं तर तुमचं मटेरियल कंटिन्युअस साठी काय, डक्टाईल मटेरियल, हाय स्पीड, लो फीड, लो डेप्थ ऑफ कट आणि हाय बॅक रेक अँगल. डिस्कंटिन्युअस मध्ये ब्रिटल मटेरियल, लो स्पीड, हाय फीड, हाय डेप्थ ऑफ कट, लो बॅक रेक अँगल. चिप्स विथ म्हणजे कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज मध्ये डक्टाईल पाहिजे, लो स्पीड पाहिजे, हाय फीड, हाय डेप्थ ऑफ कट आणि लो बॅक रेक अँगल. ओके, क्लिअर झाले. मोस्टली क्वेश्चन्स यावरूनच विचारले जातात की तुम्हाला ही चिप फॉर्म होते तर यामध्ये स्पीड काय असायला पाहिजे, रेक अँगल किती असायला पाहिजे, किंवा फीड डेप्थ ऑफ कट काय असायला पाहिजे. ओके, तर आता क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी आहे, ज्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. चुकीचं कुठलं ओळखायचं. ठीक आहे, इनकरेक्ट फॉर द कंटिन्युअस चिप्स फॉर्मेशन. कंटिन्युअस चिप फॉर्मेशन मध्ये कुठलं चुकीचं आहे हे विचारलं. इट जनरेट्स व्हेरी हाय फ्रिक्शनल हीट. ऑप्शन बी, it requires low rake angle of cutting tool. Option C, it requires ductile material of the workpiece. Option D, it is difficult to handle. जे आन्सर काय आन्सर असेल जे इनकरेक्ट आहे फॉर कंटिन्युअस चिप ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत असताना पहिल्याचा आन्सर ABCD जे काय असेल ते देऊ शकता. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, a built-up edge is formed while machining of what? Ductile material at high speed, ductile at low speed, brittle at high speed की brittle at low speed. ओके, जे काही करेक्ट आन्सर असेल, सेकंडचा आन्सर जे काय असेल ABCD ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर हे झालं कन्सेप्ट. आजचं कन्सेप्ट इन कमी टाइम मध्ये म्हणू शकतो आपण. 5 मिनिट होतील किंवा 5 पेक्षा थोडे 3-4 मिनिट जास्त सुद्धा होतील, पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला खूप फायदा होणार आहे याचा. आणि टेस्ट सिरीज बद्दल बोलायचं म्हटलं तर माय जीओव्ही ट्रॅक ऍप आहे, प्ले स्टोअरवरती ऍप आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायचे असतील किंवा फ्री टेस्ट अटेम्प्ट करायचे असतील, याच्यामध्ये 22 फ्री टेस्ट आहेत, याच्यामध्ये 34 फ्री टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये 12 फ्री कंटेंट आहे इनसाइड. ठीक आहे, कंटेंट जे आहे ते, तर फ्री कंटेंट सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. माय जीओव्ही ट्रॅक प्ले स्टोअरवरती ऍप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पुणे मेट्रोसाठी मेकॅनिकलची टेस्ट सिरीज आहे 299 मध्ये.
जर तुम्ही 2 मार्च पर्यंत रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट कराल तेव्हा 15% ऑफ आहे. 15% ऑफ सर्व काही तुमच्या कोर्सवरती तुम्हाला मिळेल. RTO साठी सुद्धा आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही पाहिजे असेल तर फ्री कंटेंट, फ्री टेस्ट अटेम्प्ट करू शकता. स्पेशल मराठीसाठी पुणे मेट्रोची पण इथे टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 15 टेस्ट मिळतील 50 रुपयामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15% ऑफ आहे. पुणे मेट्रो मेकॅनिकल, SCTO, TC आणि JEE साठी तुम्हाला जवळपास 70 टेस्ट मिळतील. फुल लेंथ इन्क्लुडेड आहे. याच्यामध्ये 299 प्राइस आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15% ऑफ आहे. तुम्ही एनरोल करू शकता या 2 दिवसांमध्ये आणि ही जी डिस्काउंट कुपन कोड आहे ते यूज करू शकता. ओके, काही क्वेरीज असतील या कन्सेप्ट्समध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जे आन्सर्स नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.